मग पलटण तयार का? 29 मार्चला वानखेडेवर राडा होणार आहे, राडा. एमआय वर्सेस केकेआर म्हणजे नुसती मॅच नाही तर इमोशन असते भाई. रेकॉर्ड बघितला तर केकेआर ची एमआय समोर नेहमीच फाटते. 35 पैकी 24 वेळा मुंबईने कोलकात्याला लोळवलंय आणि वानखेडे तर आपलं घर आहे. इथे 9 वेळा आपण त्यांना वडापाव खाऊ घातलाय. पण भावांनो, हलक्यात घेऊ नका. 2024 मध्ये केकेआरने वानखेडेवर 12 वर्षांचा दुष्काळ संपवून विजय मिळवला होता. आणि खरी मजा तर रोहित वर्सेस केकेआर या रिलेशनशिप मध्ये आहे. IPLच्या इतिहासात एकाच टीमला सगळ्यात जास्त कुणी धुतलं असेल तर ते आपल्या हिटमॅनने. 950 पेक्षा जास्त रन्स. आणि तो इडन गार्डन्सचा 2012चा सीन आठवतोय? रोहितने आपलं पहिलं IPL शतक केकेआर विरुद्धच ठोकलं होतं. रोहितची बॅट केकेआर समोर चालली की मग समोरचा बॉलर डायरेक्ट डिलुलू मध्ये जातो. पण थांबा, स्टोरी मध्ये एक विलन आहे. तो म्हणजे मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन. नरेनने रोहितला आतापर्यंत तब्बल 9 वेळा आउट केलंय. पण आपल्याकडे बुमरा आहे, त्यामुळे फुल पैसा वसूल मॅच आहे हे नक्की. वानखेडेवर मॅच आहे त्यामुळे पलटण आधीच सेलिब्रेशन करते. पण ही आहे एमआय ची पहिली मॅच, त्यामुळे ती देवाला देणार की 6व्या ट्रॉफीची नांदी ठरणार हे बघायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये सांगा. आणि अशाच क्रिकबज अपडेट साठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.